कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे रे बाग आता. सुनी सुनी सारी का कळे नाशी, खळवेळी किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे यारे अंगणी पुन्हा का कळे नाशी. हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे का कळे नाशी. हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे कळे नाशी. हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे कळे नाशी. हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. ये जिम्मेदारी यारों की यारी ऐसी बीमारी बड़ी नशीली. होत आहे माननीय सागर वसंत मेहतर हे जयसिंगपूर शहराचे. मी दुर्गुळेसेस तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित मला आवर्जून राहायचं होतं, पण अचानक मला ऑफिसहून फोन आला की यायलाच हवं तिथं, आणि त्यानिमित्ताने मी जातोय, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो, सॉरी. आणि आता मी चेहरे पाहिलेत, बरेच मंडळी विविध ठिकाणी कार्यरत आहेत, आणि मला जाणून घ्यायचं होतं प्रत्येकाकडून की आता प्रत्येकाची खाली खुशाली कशी आहे. पण कामानिमित्त जावंच लागतंय. एकदा जुने 4 फोन मला आलेले आहेत, त्यामुळं पुन्हा एकदा सर्व आदरणीय गुरुवर्य आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, प्रथमतः सगळ्या गुरुवर्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि दंडवत करतो. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो कार्यक्रम आता सुरू झालेला आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे बघा, ज्यावेळी एखादा पंतप्रधान निवृत्त होतो तर नेताजी सुभाषचंद्र बोसना विमान घेऊन दिलं होतं हे मला लोटे सरांच्याकडनं कळालं. पुस्तकात नव्हतंच ते, पण त्यामुळं
माझी खरोखर लोटे सर मला बाह्य वाचनाची सवय लागली तुमच्यामुळे. आईला वेगळं काहीतरी असते, मी पुस्तकापेक्षा काहीतरी वेगळं असते पण मला बाह्य वाचनाची सवय लागली. तर अशा पद्धतीनं PM पाटील सरांची छडी तरी आता खरोखर आता मला ती मारावी छडी वाटायला लागली. एवढं म्हणजे खूप मला हे वाटतंय, म्हणजे आपण काहीतरी वेगळंच वाटायला लागले. आज खरोखर माझं भाग्य आहे की मी आज त्या अशा या कार्यक्रमामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करावलं आहे माझ्या गुरुवारांच्या समोर. खरोखर त्यांच्या समोर नतमस्तक व्हावं तेवढं थोडं आहे. माझ्या मैत्रिणी बी आलेल्या आहेत, आज वंदना आलेल्या आहेत. तर बऱ्याच दिवसांनी मला वाटतं लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदा भेटताय तुम्ही. हेच मित्र क चे मित्र आहेत, ड चे मित्र आहेत. ते क चे मित्र काही ओळखीचे आहेत, काही ओळखीचे नाही आहेत. तर ह्यांचं खरोखर तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, या ठिकाणी योगदान दिलेलं आहे, त्याबद्दल तुमचंही खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही मला 2 शब्द या ठिकाणी माझ्या गुरुवारांच्या समोर, आम्ही किती जरी या जगात आम्ही भरारी घेतली तर आम्ही गुरुवारांच्या समोर खूपच छोटा आहे, खूपच छोटा आहे. तर या ठिकाणी संयोजकांनी मला जे 2 शब्द मांडण्याची जी परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचं शतशः आभार. धरणापायी गावे उठली, धरणापायी गावे उठली, गुराढोरा पाठी बांधून तान्ह्या पोरा, दूरदेशी जाऊन वसली. नाती गेली, नाती गेली, गोती गेली, नाती गेली, गोती गेली, पण पाय माझा उचले ना तोडून इथला जिव्हाळा, पण पाय माझा उचले ना तोडून इथला जिव्हाळा. खंबीर उभ्या वृक्षावरती, खंबीर उभ्या वृक्षावरती कुहकुनारी कोकिळ गाती, खंबीर उभ्या वृक्षावरती कोहकुनारी कोकिळ गाती, माझ्या जाण्याचे दुःख सांगती, चिमणी ही काढते का गळा, पाय माझा उचले ना तोडून इथला जिव्हाळा, पाय माझा उचले ना तोडून इथला जिव्हाळा. ज्या मातीच्या सुगंधाने, ज्या मातीच्या सुगंधाने विश्व दरवळून गेले, ज्या मातीच्या सुगंधाने विश्व दरवळून गेले, त्या मातीला सोडून जाता नैने अश्रू आले. फुलला होता कधी काळी इथेच माझ्या स्वप्नांचा मळा, पाय माझा उचले ना तोडून इथला जिव्हाळा, पाय माझा उचले. सासों की सरगम गाए सुस्वागतम, सासों की सरगम गाए सुस्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम, सासों की सरगम गाए सुस्वागतम, सासों की सरगम गाए सुस्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम. आ आ आ आ आज मला आठवला तुम्हा मित्रांचा सहवास, तुमच्या सोबतचा प्रत्येक क्षण, वर्गातली ती मस्ती, प्रत्येक प्रसंगात फुलत गेलेली आपली दोस्ती. आज मला आठवला शाळेत पायी पायी जाण्याचा, रस्त्याने खोड्या काढण्याचा तो प्रत्येक क्षण, सरांचं रागावणं, बाबांचं चिडणं आणि क्षणाक्षणाला बहरलेल्या बालपणीच्या आठवणीचं जगणं. आज मला आठवलंय दिवस सरून गेलेले आणि प्रत्येक वळणावर मैत्रीच्या आठवणी जागवत गेले ते क्षण. पण आता असंच भेटत राहायचं, गेट टुगेदरच्या निमित्तानं सुखदुःख वाटत राहायचं. त्या सुंदर कळ्यांची आज फुले झाली आहेत, त्या सुंदर कळ्यांची आज फुले झाले आहेत. अवखळ उन्हाळ पोरांची समजदार अशी कहाणी झालेली आहे. बस आता कृतज्ञ एकमेकांची सोबत करायची आहे. बालपणीच्या मैत्रीला काळीच कोणात साठवायचे आहे, बालपणीच्या मैत्रीला काळीच कोणात साठवायचे आहे. आता आठवावाच लागेल प्रत्येकाला या दिवसाची सारी मजा. मैत्रीच्या क्षितिजावर पुन्हा उगवेल नवी कोरी किरणांची प्रभा. मैत्री जगेल, मैत्री जागवेल. उतार सदस्य मांढरे, सरदार पांडुरंग पाटील सदस्य चापोडी, संजय महादेव पाटील सदस्य चापोडी, संदीप पंडित खाडे सदस्य सावरवाडी, दीपक बाळासो कदम सदस्य हिरवडे आणि पंढरीनाथ बाळू एकल सदस्य गणेशवाडी यांना विनंती करतो की त्यांनी ठीक आहे तिथंच थांबलं तर चांगलं होईल. त्यानंतर
अध्यक्ष निवडीसाठी कस्तुरी मृग दूरवर असतो, पण त्याने सारे रान आपल्या कस्तुरी सुगंधाने दरवळून टाकलेले असते. अशीच काही माणसे असतात जी आपल्या व्यक्तिमत्वाने अवघत जग सुगंधी करतात, ज्यांची उपस्थिती वाढवते. आजच्या कार्यक्रमाची शान स्वीकारून आमची विनंती आपण भूषवावे अध्यक्षस्थान. तर मी माझे मित्र संदीप पंडित खाडे यांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यावं आणि अध्यक्षस्थान जाहीर करावं. कोणत्याही कार्यक्रमाला अध्यक्षाशिवाय शोभा नसते किंवा अध्यक्षांच्या शिवाय कार्यक्रमसुद्धा पार पडत नाही. तर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय पी एम पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान घोषवावं. माझे मित्र संदीप खडे यांनी जे अध्यक्षपदासाठी नाव जे सुचवलं त्याचं माझ्या विद्यार्थ्यांच्या मार्फत अनुमोदन आहे. चा वारसा. यानंतर कार्यक्रमाचा उद्देश सांगण्यासाठी मी विचारमंचावर निमंत्रित करतो माझे मित्र राजेंद्र सुभाष कुंभार यांना की त्यांनी प्रास्ताविक करावं. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. प्रथमतः सर्व गुरुवर्यांच्या पायी नतमस्तक होतो आणि माझे प्रास्ताविक मांडतो. 1999-2000 साली इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आज तब्बल 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. 4 महिन्यापूर्वी एक अतिशय दुःखद घटना आपल्या या गावामध्ये घडून गेली. आपलाच एक सवंगडी कृष्णात पाटील याला विषबाधा झाली. जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा त्याला पाण्याचा खटाटोपानंतर आजचा हा दिवस 2 मे उगवला. आपल्यातील काही सवंगडी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले कर्तृत्व गाजवत आहे. त्या सर्वांची नव्याने ओळख करून घेणे, आपल्या आयुष्यातील सुखदुःखे वाटून घेणे, आपल्या आयुष्यातील सुखदुःखांचे साक्षीदार होणे, त्यांच्यासोबत बालपण गेली ती बालमैत्री धक्काधक्कीच्या जीवनातून पुन्हा आनंदमयी जीवन जगण्यासाठी उपयोगी पडावी. आपल्या मित्रमैत्रिणींच्या सुखदुःखात एक परिवाराचा सदस्य म्हणून सहभागी होता यावे म्हणून हा सर्व खटाटोप एक 4 ओळी फक्त मांडतो. मैत्री म्हणजे हक्काचं घर, मैत्री म्हणजे आयुष्य जगण्याचं कारण, मैत्री म्हणजे खांद्यावरचा हात, मैत्री म्हणजे सुखदुःखात न संपणारी वाट. एवढे बोलून मी माझे 2 पण आम्हाला ज्ञानदान करणारे काही सर आपल्या सर्वांनाच सोडून गेलेले. त्याचबरोबर आमच्या 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे. प्रथमतः आम्हाला आमचे जे शिक्षक सोडून गेले त्यामध्ये आमचे क्लास टीचर असतील, त्याचबरोबर आम्हाला ज्ञानदान केलं ते आहेत तर गायकवाड सर, त्याचबरोबर AS पाटील सर, भाट सर, ML कुंभार सर, राजभोज सर, तसेच आरवाय जाधव सर, पांडुरंग भाट आणि मारुती कांबळे हे जे काही आपले शिक्षक आणि शिक्षकेतर खोत सर, SG पवार सर, आमच्याकडं म्हणजे बऱ्यापैकी जी यादी आहे ती अशीच प्रत्येक सरांच्याकडून घेतली होती. काही सरांची नावं आम्हाला अवेलेबल झालीत, काही सरांची नावं आम्हाला लक्षात आलं नाही. कारण या मागचं कारण काय आहे की आणि या 25 वर्षामध्ये कुठले सर आम्हाला सोडून गेलेत
त्याचबरोबर रिटायर झालेले सर असतील, त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम इथं शाळेमध्ये पार पडलेला असेल. पण या शाळेशी असणारी नाळ कधीही तुटणार नाही. पण काही कारणास्तव गेल्या 25 वर्षामध्ये एकमेकांची भेट झाली नाही. किंवा आज प्रास्ताविकामध्ये राजेंद्रनं सांगितलं की मांढरेचा जो कृष्णात पाटील होता, सर आपल्याला बातमी वाचली असेल पेपरला की त्याच्या संपूर्ण घरावरती विषबाधेचा प्रयोग झाला. खरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेला ही बातमी मला हरीकडून समजली त्यावेळेला मी माझं रोजचं येणं जाणं कोल्हापूरला असल्यामुळं ज्या दवाखान्यामध्ये कृष्णात ॲडमिट होता त्या दवाखान्यामध्ये मी त्याला सलग 4 दिवस पाहायला जात होतो. पहिल्या दिवशी त्याच्या डोळ्यामध्ये आणि तो असता तर आज खरोखर मला मनापासून आनंद झाला असता. पण दुर्दैव आहे की तो आज आपल्यामध्ये नाही. ज्या दिवशी मी त्याला भेटायला 4थ्या दिवशी गेलो त्यावेळी त्याची परिस्थिती खूप चांगली झाली होती. म्हणजे तो माझ्यासोबत बोलला होता. त्याला मी शेवटच्या दिवशी भेटलो त्या दिवशी त्यानं मला असं सांगितलं, तुला बरं वाटते काय? बरं वाटते बोलला. मी त्याला बोललो की मी उद्या मला सुट्टी आहे, मी तुला मंगळवारी भेटायला येतोय. पण मंगळवारी काही कारणास्तव मला दवाखान्यामध्ये जाता आलं नाही आणि मग असं ठरवलं आज नाही जाता आलं, बुधवारी जाऊ. पण त्याच रात्री मला माझ्या मित्रांचा फोन 10:30 पावणे 11 दरम्यान आला आणि मला कळलं की कृष्णात हा आपल्यातून निघून गेलेला आहे. आणि त्याचबरोबर कृष्णात आणि त्याचा भाऊ हे दोघंही एकाच दिवशी निधन पावलेत. आणि त्याच्या ज्या कार्यासाठी आम्ही 4-5 जण इथून रात्री 11च्या दरम्यान गेलो आणि त्या दोघाही भावांचं ज्यावेळी प्रेत त्यांच्या दाखली आणि 25 वर्षाचं औचित्य आहे हे साधून आपण सगळ्याच बॅचना आणि आपल्याला शिकवायला जे शिक्षक होते जे आता रिटायर झाले त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला जवळजवळ 4 महिने वेळ गेलेला आहे. आम्हाला बऱ्याचशा शिक्षकांनी सांगितलं की ही काही सोपी गोष्ट नाही आणि खरंच आहे की गेले 4 महिन्यापासून आमची काय अवस्था झाली. आणि आजचा जो कार्यक्रम जो जरासा दंगा धोप्यामध्ये खूप वेळापर्यंत चालत आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि यानंतर आपण सर्वांनी 1-2 मिनटं उभा राहून आपल्या सर्व शिक्षकांना आणि आमच्यातून जे निघून गेलेले जे आपले विद्यार्थी मित्र आहेत त्यांना आपण 2 मिनटं श्रद्धांजली व्हायचं आहे. त्या वाक्याची आज आठवण झाली. सर अभ्यास केला पण वही घरी राहिली. न काही लिहिता थाप अशी मारली म्हणून कुठल्याच सरांनी बॅग नाही तपासली. काही दिवसांनी मी जाईन, शाळा मात्र मनात राहील. अभ्यासाचं वेळेचं आणि माझं कधी जुळलं नाही. शाळेतले दिवस कसे गेले तेच काही कळलं नाही. शाळेच्या परिसरात लय केली दंगामस्ती, झेंड्याच्या कट्ट्यावर कित्येक झाल्या दोस्ती. काही दिवसांनी मी जाईन पण शाळा मात्र मनात राहील. हारून कधी हार नाही मानली, आपली सारी खोडी दुसऱ्यांवर सारली. शाळेतील दिवस ना परत येतील, मनाच्या एका कोपऱ्यात आठवण बनून राहतील. मधल्या सुट्टीत एकत्र जेवायचं, एकमेकांना आपल्या भाज्या वाटून खायचं. जेवण झालं की खेळायचं, पळायचं. त्या खेळात कुणीतरी चिडायचं. एवढ्याच्या कारणानं एखादं मोठं भांडण व्हायचं पण दुसऱ्या दिवशी खांद्यावर हात टाकून शाळेला यायचं. असे मित्र मैत्रिणी ना पुढे जीवनात येतील. ठेवलाच कधीतरी गेट टुगेदर, चातकाप्रमाणे तेव्हाच भेटतील. काही दिवसांनी मी जाईन पण शाळा मात्र मनात राहील. लक्षात नाही पण कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण सर्वांनी राष्ट्रगीतानं करावी अशी आमची विनंती आहे. तर सर्व भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उज्जल जलधि तरंग. तव शुभ नामे तागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे
बोलो भारत माता की वंदे. शोभतो शिरपेशात तुमच्या सन्मानाचा तुरा आज शोभतो शिरपेशात तुमच्या आदरभावाची शाल पांघरतो जी मनात सदैव होती आहे अन राहील आमच्या. जी मनात सदैव होती आहे आणि राहील ही आमच्या. कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुण्यांचा आदर सत्कार करणे ही आपली संस्कृती आहे. तर ही संस्कृती जपण्यासाठी आपल्याला निमंत्रणाला मान देऊन आपल्या गेट टुगेदरच्या सोहळ्याला आमच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व गुरुवर यांचा आदरभावाने सत्कार करूया व त्यांच्यावरती असणारे प्रेम व्यक्त. मी विनंती करतो की हरी नामदेव पाटील यांना त्यानंतर माननीय श्री B.S. कांबळे सर यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर B.S. कांबळे सर यांचा सत्कार गजानन पाटील सर यांच्या हस्ते झालेला आहे. त्याचबरोबर सुहास श्रीकृष्ण जोशी, शरद ज्ञानदेव लोखंडे यांनी कृपया विचार मंचावर 2 मिनिटे शिवाजी मारुती, सुरेश रंगाव कदम, त्याचबरोबर भीमराव शंकर देशमुख कृपया यांनी विचार मंचावर यावं. त्यानंतर चंद्रशेखर मुरलीधर लंबे यांनी विचार मंचावर यावं. बाबुराव पुंडलिक पाटील माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक महाविद्यालय माझे मुख्याध्यापक आमचे गुरुवर्य माननीय यानंतर ज्यांची शिस्त आम्ही अनुभवलेली आहे, आता सुद्धा सध्याचा हायस्कूलमध्ये विद्यार्थी शिस्त काय असते ते अनुभवतात, असे आर्य पाटील सर यांचा सत्कार इथं संपन्न होत आहे. मानसिंग गायकवाड इथं उपस्थित झालेले आहेत, त्याचं सहर्ष असं स्वागत.
एम.एस. सुतार सर यांचं स्वागत दत्तात्रय दिनकर माने करतील यांनी यांना यानंतर यानंतर आपल्या हायस्कूलचे जरा टाळ्या वाजवल्या तर जरा एनर्जी पण आपल्यात येईल, ज्यामुळं 4 घास आपल्याला जास्त जगतील. मगापासून बघतोय काय टाळा कोणच वाजवत नाही, बहुतेक कार्यक्रम रटाळावा लागलाय का काय हेच काय. यानंतर देवडकर सर जे उपस्थित आहेत. शिक्षकांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला वेळ पुरा पडणार नाही. एक आठवण मला सांगायचं वाटतं की 10वीला आम्हाला PM पाटील सर गणितला होते आणि पहिला तास मूल्यमापनाचा मूल्य शिक्षणाचा असायचा. PM पाटील सर काय करायचे की मूल्य शिक्षण ही जयंती पुण्यतिथी काय असेल तर पहिल्या तासाला आम्ही सुरुवात करायचं, जेणेकरून तो तास तिथं संपावा. आणि सरांच्या सुद्धा लक्षात आलं नंतर की बाबा हे तास चुकवण्यासाठी यांनी काहीतरी आयडिया चालू केलेला आहे. बघितलं नाही मला काम करायची संधी शिक्षक म्हणून मिळाली, हे भाग्य मला तुमच्यामुळे लाभलेलं आहे. मग यामध्ये PD जाधव सर आहेत, त्यानंतर आमचे कदम सर आहेत, पाळकर सर आहेत, हे सगळे प्राथमिकचे शिक्षक आहेत. खूप आनंद आम्हाला वाटतो की ह्या क्षेत्रामध्ये ह्या संपूर्ण या परिसरामध्ये आमचं बालपण गेलं, आमचं शिक्षण झालं आणि तेच शिक्षण घेत आता आम्ही ह्या शाळेमध्ये शिकतो. मला प्राथमिकला आम्हाला जे शिक्षक होते आम्हाला कुंभार सर, पहिल्यांदा जिथे शिर्लीमध्ये बदली झाल्या तर मी कुंभार सरांना पहिल्यांदा फोन केला की सर माझी बदली झाली शिर्लीमध्ये. सरांनी पहिल्या एका वाक्यामध्ये सांगितलं, देशमुख गावामध्ये काम करतोस म्हटल्यानंतर तुला एकच पाळलं पाहिजे की मी जे काम केलं त्याच्या वरचढ एक काकणभर तुझं काम झालं पाहिजे. ते एकच वाक्य मला त्यांनी सांगितलं. सर ते आयुष्यभर माझ्या कायम लक्षात आहेच आणि त्या पद्धतीने सुद्धा माझं काम मी प्रयत्न करतोय. यानंतर कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे, त्यामुळे आपण विद्यार्थी परिचयाकडे वळूया. कारण कसं झालं की मोजकेच विद्यार्थी किंवा मोजकेच मित्र आपल्याला फक्त माहिती आहेत, पण सगळ्यांचा इथं परिचय व्हावा, सरांचं सुख दुःख आपण वाटून घेतलं पाहिजे. आणि चारही काही गोष्टी आपणाला आमचे जे गुरुवर्य आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला मिळालं पाहिजे. कारण शिक्षक हा आयुष्यभर हा शिक्षकच असतो. नोकरीमधून रिटायर झाला म्हणजे तो माझे शिक्षक होत नाही, तो शिक्षक हा शिक्षकच असतो. विद्यार्थी परिचय भोपळे 10वीच्या तुकड्यांची मी नावं वाचतो. एक स्मृतिचिन्ह देऊन आपण एक भेट आपल्या या गेट टुगेदरची की जी कायम आपल्या लक्षात राहील. विद्यार्थी असतील ज्यांचं नाव पुकारलं जाईल त्यांनी इथं विचार मंचावर यायचं आहे आणि आपलं नाव आपली एकता घरामध्ये कायमस्वरूपी राहील यासाठी या कमिटीनं आपल्या समाजासाठी संस्काराचं नियोजन केलेलं आहे. तर जे विद्यार्थी स्टेजवरती येतील त्यांनी आपलं नाव, मुलीची शाळेचं नाव, त्यानंतर लग्नानंतरचं नाव आणि आपण काय अश्विनी दशरथ भोपळे, आत्ताची अश्विनी गजानन घोटणे, राहणार पुराची शिरोली. मी हाऊसवाईफ आहे, माझे मिस्टर बिझनेस करतात. माझं नाव संजीवनी नानासू कांबळे आणि आत्ताचं नाव संजीवनी संदीप शिंगे. आणि माझे मिस्टर आता बाहेर परदेशात असतात, क्रूज लाईनवर आहेत. सध्या मी हाऊसवाईफ आहे. धन्यवाद संजीवनी. सगळेच सर जवळजवळ 60-70 वर्षाच्या पुढे आहेत, सगळ्यांना बसता येत नाही. सीताराम पाटील, आत्ताचं सजिता संदीप पाटील, राहणार वडंगे. मी गृहिणीच आहे. निकम, राहणार वंदूर. मंचावर यायचं.
कविता शिवाजी भोपळे. मी कुंभोजला राहते. मला कुंभोजला दिल्या. माझ्या कुंभोजचं नाव रुपाली प्रशांत फाटी. मी गृहिणीच आहे. सर इथे बघा. ओके या मॅम. अर्चना संजय तिगरे. मी एक गृहिणी आहे. यानंतर पुढचं नाव आहे संपदा पांडुरंग परेड. हा इथे बघा. संपदा पांडुरंग परेड. माझं आधीचं नाव संपदा पांडुरंगाचे नाव लता चंद्रकांत इथे कांबळे. बघा इथे. सर इथे मॅम इथे थांबा 1 मिनिट. तेजस्विनी बाबुराव पाटील. सर इथे बघा मॅम इथे बघा स्माइल राहू दे. ओके. सुरेखा सर्जेराव पाटील. सुतार. माझं नाव शोभा शिवाजी सुतार. लग्नानंतरचं नाव प्राजक्ता प्रवीण लोहार. सर इथे बघा मॅम इथे लुक द्या. स्माइल हा इकडे बघा मॅम इकडे बघा. सर इकडे बघा स्माइल राहू दे. माझे आधीचे नाव अनिता राजा. माझे नाव गीता संभाजी चोपडे. लग्नानंतरचे नाव सोनाली भरत कांबळे. हा सर इथे बघा. मनीषा रामचंद्र चौगुले. आताचे नाव मनीषा राजाराम पाटील. मी गृहिणी आहे. हा इथे बघा. आधीचे नाव रुपाली कृष्णात भोपळे. आताचे रुपाली संभाजी यादव. मी गृहिणी. सर स्माइल राहू दे. ओके. माझे नाव वैशाली शामराव देसाई. आताचे नाव वैशाली किसान पवार. मी औषधी पाणी. माझे मिस्टर कृषी विद्यापीठमध्ये कृषी सहाय्यक आहेत. मुलांनी हा कार्यक्रम खूप छान केला. त्यांचे खूपच धन्यवाद. आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही एवढे एकत्र येऊन सगळ्यांनी हा एवढा कार्यक्रम खूप छान होईल. सर्व सरांनी मुख्याध्यापकांनी सगळ्यांनी उपस्थिती लावली. त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्या पूर्ण विद्यार्थ्यांचे इथं राहून इथं उपस्थिती दर्शवल्याबद्दल खूप खूप आभार. आपलं हाऊस वाईफ असेल किंवा बाकी पण छान असं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे नकोशी राजाराम कौलवे. आत्ताचं नाव लता ज्ञानदेव कोयगडे. आणि इथं मला खूप मानेबाईंची आठवण आली. कारण शिवण क्लास हा मानेबाईंनी शिकवला आम्हाला. आणि त्याच्यामुळं मी खूप शिवण क्लासमध्ये अगदीच पुढे गेलोय. लताताई पांडुरंग कंतले. माझ्या आधीचे नाव आऊताई आनंदा दळवी. आणि आत्ताचे नाव शक्ती रामचंद्र पाटील. राहणार वाशिम. गृहिणी कंदे. इथे बघा इथे. नंतरचे नाव लता नवनाथ पाटील. राहणार कोगी. वाटते की सगळ्या मुली गृहिणीच आहेत म्हणून सांगतात. त्यात एखादी क्लास 1 ऑफिसर किंवा कुठेतरी गव्हर्नमेंटमध्ये आहे किंवा काय आहे असं सांगायला ऐकायला याय पाहिजे तर सरांना पण जरा चांगलं वाटतं. मी रंजना धोंडीराम साळके. लग्नानंतरचे रंजना दौलत चव्हाण. मी 11 वर्ष झालं आता नर्सरी कॅलिस पाहिजे कांडगावमध्ये काम करतो. पांडुरंग साळके. माझ्या लग्नानंतर नाव मीराताई बाजीराव पाटील. मी गृहिणी आहे. कृपया त्यांना डायरेक्टली तुम्ही आता विचार मंचावर गेलो होतो. मी मनीषा शिवाजी परीट. पूर्वीचं नाव आत्ताचं मनीषा अमर परीट. आणि घरीच असतं. गृहिणी आहे. हॅलो. मी मनीषाचे एक विशेष अभिनंदन करू इच्छितो. सर्वांनी लक्ष द्या. मनीषा आणि एअरफोर्समध्ये तो 100% जाणार. हे विशेष कौतुक आहे मनीषाचं. एकच मिनिट दिलाय. मग त्या ह्याच्यात मला खरं तर त्या सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही सगळे इथं आलात. मोठ्या संख्येने आलात. सगळ्या तुकडीतली मुलं इथं आलीत. कार्यक्रमात सगळे सहभागी झालात. याबद्दल सगळ्यांचे आभार. त्याचप्रमाणे शाळेचे आणि सगळ्या शिक्षकांचे आभार. त्यांनी उपस्थिती दर्शवली, आले आणि आम्हाला आशीर्वाद दिले या कार्यक्रमाला. आणि परत आम्हाला ऊर्जा दिली. इथं येऊन आम्हाला परत 25 वर्षापूर्वी गेल्यासारखं वाटलं. छान वाटलं इथं सगळ्यांना. त्यामुळं आणि इथं सगळं काम केलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे त्यांचे परत एकदा सगळ्यांचे आभार. त्यांच्या परिश्रमामुळेच आता आपण सगळे इथं बसलो आहे, या कार्यक्रमात आहे. त्यामुळे त्यांचे अजून एकदा आभार. एवढंच.